नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गजानन कमेंट्स करतायत, कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जर एखाद्या डॉक्युमेंट चुकले असेल तर आपण ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी जोडली आहे त्याच्या व्हॅलिडिटीची काही होणार का? हे बघा गजानन, तुमचा ऍक्च्युअली प्रश्न मुळात काय आहे ते समजलेलं नाहीये मला। आता समजा जे समजतंय त्याच्या अनुसार मी सांगतोय। जर समजा तुम्ही कोणाची कास्ट व्हॅलिडिटी वापरली असेल आणि तुम्ही जर डॉक्युमेंट्स कोणता चुकीचा, तर हे बघा समितीला तुम्ही ज्या कोणताही प्रकरण असो, तुमचं प्रकरण समिती हे संशयानेच पाहणार। त्यांचा संशय मुळात काय असतो का तुम्ही तुमची जात सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या कोणा व्यक्तीचा जो तुमचा नातलग नाहीये त्याचा डॉक्युमेंट्स वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करत नाही ना, हा त्यांचा संशय असतो। तर अशा वेळेस जर त्यांचा जो संशय आहे तो आपण संशय म्हणजे ते कसं दूर होऊ शकतो का आपण आपली जी वंशावळ ती सविस्तर आणि विस्तृत करायला पाहिजे। आपण कोणाची कास्ट व्हॅलिडिटी जर आपण जोडत असाल तर तो आपल्याच म्हणजे ब्लड रिलेटिव्ह पैकी आहे, त्याची जात आणि आपली जात ही एकच आहे आणि तो आपलाच नातलग आहे हे सिद्ध करणं आपला अर्जदाराची जबाबदारी असते। आणि जर तसं केलं आणि समितीचं समाधान झालं तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते। परंतु आपण आपला समजा एखादा आपला म्हणजे नातलग नाहीये त्याचा डॉक्युमेंट्स आपला नाम सदृश्याचा फायदा घेत आपण त्या जो म्हणजे आपला नातलग नसणाऱ्या माणसाचा आपण डॉक्युमेंट वापरून आपण जात सिद्ध करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यावेळेस मात्र आपली कास्ट व्हॅलिडिटी ही प्रकरण रिजेक्ट होऊ शकतो। रवि कमेंट्स करते हैं, सर डोमिसाइल सर्टिफिकेट निकालना है पर बर्थ सर्टिफिकेट गलत है, डेट ऑफ बर्थ है और बाकी डॉक्यूमेंट्स पर सही है तो क्या करें? ये देखो रवि, अभी तुम्हारा बर्थ सर्टिफिकेट तो डीओबी का अगर गजेट बनाना है, जन्म का अगर गजेट बनाना है तो उसके लिए बर्थ सर्टिफिकेट ये मतलब ऑथेंटिक डॉक्यूमेंट माना जाता है। अगर तुम्हारा वही यानी बेसिक डॉक्यूमेंट मूल डॉक्यूमेंट ही गलत है तो फिर उसके वक्त जो है गजेट के लिए तुमको दिक्कत आ सकती है। तो बेटर वे आप जो है अपना बर्थ सर्टिफिकेट है वो मतलब यानी कोर्ट के माध्यम से जो है वो चेंज कराने की कोशिश करें। यदि आपके दूसरे डॉक्यूमेंट्स सही है तो अगर बर्थ सर्टिफिकेट सही है तो दूसरे डॉक्यूमेंट्स आप उसको सही कर ले। अगर समझो तुम्हारे दूसरे डॉक्यूमेंट्स के ऊपर डेट ऑफ बर्थ सही है और तुम्हारा जन्म दाखला गलत है तो जन्म दाखला जो है कोर्ट से आप मतलब यानी वो जो ऑर्डर है वो निकाल के आप बर्थ सर्टिफिकेट को करेक्शन करके फिर गजेट कर सकते हो। ब्रॅड कमेंट करतायत, सर माझे कोणतेच 1961 चे पुरावे नाहीत, शेतीविषयक कागद सुद्धा नाहीये, मला सीईटी साठी व्हॅलिडिटीची खूप गरज आहे, मी काय करावे? एका महिन्यात व्हॅलिडिटी मिळणे शक्य वाटत नाही। पहिल्या कॅप राऊंड मध्ये सीट मिळाली आणि व्हॅलिडिटी नाही मिळाली तर त्यांना ग्रह चौकशीचे आदेश दिले तर काय करावे? पावतीवर ऍडमिशन होते का? जर नाही तर लवकरात लवकर व्हॅलिडिटी मिळण्यासाठी काय करावे? हे बघा, आता जर तुमचा कॅप राऊंड सुरू आहे आणि समजा तुमची जर म्हणजे वैधता प्रमाणपत्र तुम्हाला लवकर मिळणार कठीण असेल कारण तुमच्याकडे जे प्रूफ साठी डॉक्युमेंट ते पुरेसे नसले आणि त्यावेळेस मग समिती जे आहे तुम्हाला होऊ शकतो का मग तुमची जी आहे ग्रह चौकशी करून तुमची तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देईल। आता ग्रह चौकशीसाठी उशीर होतोय नक्की, मात्र ज्यावेळेस तुमचा कॅप राऊंड आहे तर तुम्ही त्या ग्रह चौकशीला जे आहे तुम्ही स्वतः अप्रोच व्हा, त्यांना सांगा का माझं सर एज्युकेशनचं प्रकरण आहे आणि मला कॅप राऊंड सुरू आहे, मला व्हॅलिडिटीची लवकर गरज आहे, त्यांना विनंती केल्यानंतर। आणि दुसरी गोष्ट आहे बघा, तुम्ही जे आहे व्यवहारिक ज्ञान तुम्ही या आपल्या ज्या जगामध्ये आपल्याकडे असणं गरजेचं। आता व्यवहारिक ज्ञानचा अर्थ म्हणजे मी क्लिअर बोलत नाहीये, तुम्ही समजून जायचं, म्हणजेच कायद्याने होतो तुमचा व्यवहारिक दृष्टिकोन व्यवस्थित ठेवा आणि त्यांचा जर तो दक्षता पथकला तुम्ही अप्रोच करा, त्याच्यामध्ये पण कोऑपरेटिव्ह अधिकारी असतात, त्यांना गरज भासल्यास त्यांना वाहनाचा बंदोबस्त वगैरे करून लवकरात लवकर कशी व्हॅलिडिटी मिळेल याच्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायचे। व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा आणि कायद्याने करण्याचा प्रयत्न करा।
मयूर कॉमेंट्स करतात पहिल्या कॅप राऊंडला व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे का? मयूर, हे बघा, कॅप राऊंडला तुम्हाला म्हणजे व्हॅलिडिटी जर तुम्हाला पहिल्या कॅप राऊंड मध्ये समजा तुम्हाला कॉलेज अलॉट झाला आणि कॉलेजला ऍडमिशनला ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस मात्र तुम्हाला व्हॅलिडिटी लागणार आहे. समजा पहिल्या कॅप राऊंड मध्ये तुमचा नंबर नाही लागला, कॉलेज अलॉट नाही झाला, तर मग तुम्हाला सेकंड कॅप राऊंड मध्ये जर मिळणार असेल तर त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही ऍडमिशनच्या टायमाला लागते. शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन कॅप राऊंड मध्ये मिळालेली जी सीट आहे त्याची ऍडमिशन साठी ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला मात्र कास्ट व्हॅलिडिटी लागेल. जान्हवी कॉमेंट्स करतात, सर महाराष्ट्रामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किती इयर्स मध्ये एक्सपायर होते? हे बघा जान्हवी, कास्ट व्हॅलिडिटी ही लाईफ टाइम, कास्ट सर्टिफिकेट हे लाईफ टाइम असतो, त्याच्यासाठी काही एक्सपायरी डेट वगैरे नसते. एडिट वर्ल्ड कमेंट्स करतात, भाई मुझे कास्ट सर्टिफिकेट चाहिए, बहुत जरूरी है, तो क्या मुझे कास्ट सर्टिफिकेट मिल सकता है क्या? आणि पुन्हा ते कमेंट्स करतात, भाई हम पठान है. ये देखो एडिट वर्ल्ड पठान, अगर आप मतलब मैंने पठान के लिए ऐसा स्पेसिफिक जो है सरनेम के ऊपर से आपको कास्ट सर्टिफिकेट नहीं मिलता. सरनेम मायने नहीं रखता है. अभी आप शेख हो या पठान हो, अब बहुत सारे पठान जो है वो मतलब मैंने ओबीसी में भी आते हैं, बहुत सारे पठान जो है एनटी में भी आते हैं, बहुत सारे पठान एसटी में भी आते हैं. तो ये मायने नहीं रखता है आपकी कास्ट कौन सी है, आप कौन से, अभी जैसे मोमिन जुलाहा रहते हैं यानी उनको विनकर बोलते हैं तो वो ओबीसी में आते हैं. उसी के तरह अगर तड़वी बोलेंगे तो वो पठान भी लगाते हैं उन लोग, तो वो जो तड़वी है वो एसटी के अंदर आते हैं, शेड्यूल्ड ट्राइब यानी अनुसूचित जमात में आते हैं. तो इस तरह से जो है तुम मतलब मैंने तुम्हारा कौन सा मतलब मैंने जात कौन सी है, खाटिक है, पिंजारी है, या तो फिर आप मतलब मैंने जुला है, इस तरह से वो डिपेंड करता है. वो उसके रिलेटेड तुम्हारे पास डॉक्यूमेंट है तो तुम्हारा कास्ट सर्टिफिकेट बन जाएगा. तो ये बात का ध्यान रहे. सीमा कमेंट्स करतायत, माझ्या वडिलांची कास्ट व्हॅलिडिटी आहे तरी सुद्धा व्हॅलिडिटी साठी निघत नाहीये, एससी आहे. हे बघा सीमा, तुम्ही एससी चे आहात आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या कास्ट वरती तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय. आता मेन ज्यावेळेस तुम्ही जात पडताळणीसाठी प्रकरण टाकताय तर तिथं समिती प्रत्येक डॉक्युमेंट हे संशयानेच पाहते. आता तुम्ही जे तुमच्या वडिलांची जात म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लावले तर तो प्रकरण जो आहे कास्ट व्हॅलिडिटी कमिटी तुमच्या या संशयाने बघणार आहे का तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत जे तुमचे वडिलांचा तुम्ही डॉक्युमेंट्स लावतायत ते तुमच्या वडिलांचा डॉक्युमेंट नसून तुम्ही तुमचे नातेसंबंध अंतर्गत नसणाऱ्या व्यक्तीचा डॉक्युमेंट लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करतायत. म्हणजे नाम सदृश्याचा फायदा घेत त्या डॉक्युमेंट दुसऱ्याचा लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आता हा जो जीआर काय म्हणतोय का समजा ब्लड रिलेटिव्ह असेल तर मग तुम्हाला जास्तीचे पुरावे देण्याची गरज नाहीये. परंतु आता याच्यामध्ये म्हणजे लिहिलेलं आहे अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांच्या किंवा जीआर आहे हा 14 नोव्हेंबर 2017चा आणि त्याच्या अनुसार पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराचे वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे वडिलांच्या रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे उपलब्ध असलेले जात वैधता प्रमाण हे महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता त्यांना जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे हा कायदा सांगतो. परंतु या कायद्यामध्येच मग पुन्हा खाली त्यांनी स्पष्ट केलाय केवळ वर उल्लेख केलेले दस्तावेज सादर करणे याचा अर्थ अर्जदाराची साबितीपासून मुक्तता झाली असा होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला जे आहे तुम्ही कोणत्या कम्युनिटी आहेत तुम्ही कोणत्या जातीचे आहेत ते सिद्ध तुम्हाला तिथं करावं लागणार आहे. भलेच तुमच्याकडे मानक दिनांकाचे जुने पुरावे वगैरे नसल तर मग तुम्हाला हे सिद्ध करायचे तुम्ही ज्याची व्हॅलिडिटी लावलेली आहे ते तुमचे नाते संबंधातले आहेत आणि तुम्ही त्या कम्युनिटीचे आहेत हे तुम्हाला तिथं सिद्ध करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमची जी वंशावळ ती सविस्तर आणि विस्तृत करायची.
आता आपण अनेकदा काय करतो, जो अर्जदार आहे तो आणि जिथं व्हॅलिडिटी समजा आता आपण वडील आहे तर इथं वडिलांपर्यंत व्हॅलिडिटी लावतो आणि इथं आपलं काम संपलं असा समजतो. तसं न करता आता आपण आजोबापासून समजा वंशावळ जर खेचली तर मग आजोबांना किती मुलं मुली होत्या, मग त्याच्यानंतर वडिलांना किती मुलं मुली होत्या, चुलते जर असेल तर मग ते अशा प्रकारे ही जी वंशावळ आहे इथपर्यंत तुम्ही सविस्तर आणि विस्तृत केली तर समितीचं समाधान होतं का नाही तुम्ही या जातीचे आहात, या कम्युनिटीचे आहात आणि तुम्ही जे लावलेले डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहे ते नाम सदृश्याचा फायदा घेत न लावता तुमचे खरं नातलगांचेच डॉक्युमेंट तुम्ही लावून तुमची जात सिद्ध करतायत, हा त्यांचा म्हणजे समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. आता हे समजा त्यांचं समाधान झालं, समाधान झाल्यानंतर मग समिती काय करते का तुमचा जो प्रकरण आहे त्यांचा जो कार्यालयाचा जो नोटीस बोर्ड आहे त्याचबरोबर बार्टीच्या वेबसाईटवरती त्याच्यावरती हरकती मागवते. म्हणजे ह्या तुम्ही जो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही ज्या रक्त नाते संबंधांतर्गत म्हणजे व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे तर त्याच्यासाठी हरकती मागवते का बाबा कोणाला काय यांनी जो आहे अमुक व्हॅलिडिटीच्या बेसवरती यांची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत, तो कोणाला काही हरकती वगैरे असेल तर ते या कार्यालयाला कळवा. आणि त्या कार्यालयामध्ये समजा हे नोटीस लावल्यानंतर तर जर कोणी म्हणजे 15 दिवसाच्या आत त्याच्यावरती काही हरकत वगैरे नाही आली तर मग तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येते. दीपक कॉमेंट्स करताय सर मी SSC GD सेंट्रलचा फॉर्म भरला आहे पण त्यात स्टेट वाईज वेकेन्सी आहे तर माझ्याकडे स्टेट सर्टिफिकेट आहे आणि व्हॅलिडिटी पण आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येईल का? दीपक हे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण आणि तुम्हाला तुमच्याकडे व्हॅलिडिटी पण आहे. परंतु मुळात SSC जो डिपार्टमेंट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, ठीक आहे. त्यांनी समजा स्टेट वाईज काय म्हणजे वॅकन्सीज केलेले असतील तर त्याचा अर्थ असा होत नाही का तुम्हाला ते महाराष्ट्राचे डॉक्युमेंट द्यायचे. हा जो विभाग आहे हा केंद्रीय सेंट्रल विभाग आहे म्हणून तुम्हाला तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट इथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही OBC असाल तर तुम्हाला नवीन म्हणजे फ्रेश कास्ट सर्टिफिकेट द्यायचंय. SC ST असाल तर त्याला काही हरकत नाही, तुम्ही एकदा काढलेला कास्ट सर्टिफिकेट पण तो चालतो. म्हणजेच तुमचा जो सेंट्रलचा आहे तो ती वॅकन्सी त्या स्टेटसाठी त्यांनी राखीव म्हणजे रिझर्व ठेवली असेल तर त्यांना जे आहे महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे मिळतील असा होत नाही. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.